श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइड मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइड मोशनमध्ये। अलाइड मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे। मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक व्हिडिओ मी दिलेला आहे तो ॲड करून बघू शकता, याची लेंथ 3.18 पर्यंतच आहे। ते आपल्याला व्हिडिओ अशा प्रकारे बॅकग्राऊंडला सेट करायचे आहे। तर सेट केल्यानंतर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते या व्हिडिओ ॲड केल्यानंतर झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 3.18 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा अशा प्रकारे फुल स्क्रीन इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आणि या इमेज लेअरची लेंथ आहे ती अशा प्रकारे शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की तर आपल्याला दोन इमेज सोडून, म्हणजे ही जी इमेज आहे ती दोन इमेज सोडून म्हणजे 6.21 या ठिकाणच्या दोन जो भाग आहे तो दोन्ही भागांना कट करायचा आणि हा भाग डिलीट करायचा। अशाच प्रकारे दोन इमेजमध्ये सोडून 11.16 आणि 13.4ला इथं आपल्याला एकदा कट करून हा जो मधला भाग आहे तो कट करायचा आहे। तर बघू शकता 6.21चा हा जो भाग आणि त्यानंतर 11.16चा हा भाग आपण डिलीट केल्यानंतर आपल्याला 6.21 सेकंदाच्या बीटमार्कमध्ये खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे 16.9 हा जो रेशो आपण कट करून इमेज तयार केलेला आहे तो इमेज इथं सेट करायचा आहे। अशाच प्रकारे इथं आपण कट केल्यानंतर तोच इमेज म्हणजे 16.9 या रेशोमध्ये तयार करून हा इमेज मी सेट केलेला आहे। तुम्ही अशाच प्रकारे पिक्सलॅबला 16.9 या रेशोचा इमेज सेट करून इथं सेट करायचा आहे। तर सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की ह्या जे रेक्टँगल लेअर आहेत ती रेक्टँगल लेअर काय करायचे इमेज लेअरच्या वरती घ्यायचे, म्हणजे प्रॉपर जो ब्लिंक इफेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आणि त्यानंतर ही जी PNG आहे तीही आपल्याला याच्या वरती ठेवून घ्यायची आहे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता इथं अशा प्रकारे PNG ॲड केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथं तुम्हाला इफेक्ट दिलेला आहे। तर हे 3 इफेक्टमधील फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या इमेज लेअरला म्हणजेच इथं बघू शकता 3.18 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। पेस्ट करायच्या आधी ज्या इमेज आपण दोन भागात कट केलेल्या राहिलेल्या आहेत त्या इमेज फक्त कट करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला सेट करायच्या आहेत। त्या आपल्या फक्त इथं राहिलेल्या आहेत। त्या सेट केल्यानंतर प्रॉपर अशा प्रत्येक इमेज लेअरला कट झाल्यानंतर पहिल्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। एक इमेजमध्ये सोडून हा थर्ड इमेज आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे या इमेज लेअरला इफेक्ट अप्लाय करायचा आहे। अशाच प्रकारे इथं आपल्याला तुम्ही बघू शकता टायमिंग 13.16ला इफेक्ट अप्लाय केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे आणि इथून हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबर म्हणजेच 5.4 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे की 9.28ला पेस्ट करायचे। आता ह्या इफेक्ट देताना तुम्ही बघू शकता इथं आपल्याला काही इमेज आहे त्या प्रॉपर अशा लक्षात घेऊन ह्या मध्ये सोडलेल्या पाहिजेत। त्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो थर्ड इफेक्ट आहे 3 लेअर तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 6.21 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून थोडंसं पुढे येऊन म्हणजे इथपर्यंत यायचं आहे आणि इथं काय करायचं आपल्याला की हा जो इमेज आहे तो मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याच्या 3 लेयर्स फक्त ठेवून घ्यायचे आहेत। बाकीच्या लेअर आहेत त्या साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। अशाच प्रकारे याही इफेक्ट अप्लाय करून याचीही आपल्याला लेअर आहे ती 3 लेयर्स करून घ्यायची आहे। आणि 3 लेअर करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन म्हणजेच 3.18 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक PNG दिलेला आहे ॲटिट्यूड तो अशा प्रकारे राहणार आहे। तो ॲड करून त्याची सगळ्यात पहिल्यांदा लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि लेंथ वाढवून घेतल्यानंतर साईज वाढवून अशा प्रकारे वरती PNG आहे तो सेट करायचा आहे। तर PNG सेट झाल्यानंतर जिथं 3 लेअर इमेज आहेत तिथं काय करायचं ह्या दोन्ही PNG मध्ये 2-2 कट मारायचे, म्हणजे तिथं PNG काय करायचे आपल्याला PNG आपल्याला हे ती 2 भागात कट केल्यानंतर तिथं आपल्याला PNG थोडीशी खाली आणून ठेवायची आहे
म्हणजे बघू शकता या इमेज लेअरला प्रॉपर इमेज बसलेले आहे. फक्त जिथं ह्या 3 लेअर इफेक्ट आहेत तेच फक्त PNG आहे ते आपल्याला अशा प्रकारे सेट करायचे इथं. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे सेट करायचं आहे. आता इथं PNG सेट केली अशाच प्रकारे इथंही आपल्याला 3 लेअरला PNG आहे ते अप्लाय करून घ्यायचे आहे. तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं आपण बॅकग्राऊंड आणि अशा प्रकारे PNG त्याच्यावरती सेट करायचे. सेट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.